सध्या मी आता आहे भंडारदऱ्यामध्ये आणि आपला एन्जॉय म्हणजे खूप काही एन्जॉय घेतला आम्ही दुपारपासून. आता इकडं नेटवर्क नाही, काहीच नाही. म्हणजे 2 दिवस म्हणजे व्हिडिओ काही येणार नाही, इंस्टाग्रामला बी नाही, यूट्यूबला बी नाही. फक्त आहे ना, फक्त गावात गेल्याशिवाय म्हणजे बाहेर निघल्याशिवाय नेटवर्क नाही, काहीच नाही. जेव्हा नेटवर्क येईल तेव्हाच भावांनो तुम्हाला व्हिडिओ दिसतील. व्हिडिओ कसे वाटतो मला कमेंट करून सांगा, कारण की तुम्हाला अजून भरपूर काही परिसर दाखवायचे. आता एवढं खातो आणि त्या काकांनी आपल्याला थंड आणून दिलेलं आहे, तेवढं थंड पितो. आणि शेव आणि अमोल भाऊ आपल्यासोबत आहे. अमोल भाऊ कसं वाटलं दिवसभराचा प्रवास माझ्यासोबत? एक नंबर वाटला, फुल एन्जॉय केला आहे. येताना खूप अडचण आली बघा, तसं पाहायला गेलं तर ट्रॉफिक पण भरपूर होतं, अजून पण ट्रॉफिक आहे. काय नाही, ओके. तर हे जे इथले मेन जे ज्ञानेश्वर काशीवती हे असतात, तर हे टेंट बिंट सगळे पूर्णपणे लावून ठेवलेले आहे. आणि अजून पण इकडे टेंट लावण्याचं चालू आहे पूर्णपणे, बघू शकता. पहिल्यांदाच मी आलेलो आहे. डॅम काय आहे म्हणताना, डॅम भंडारदरा डॅम. तर भंडारदरा डॅम ह्या ठिकाणी आलेलो आहे मी, म्हणजे पहिल्यांदाच आलो. आणि आपल्याला आत्ताच मी थंड घेतलं, ट्रेन झालं सगळं आहे. आणि आपण आता सध्या आहे भंडारदऱ्यामध्ये, एकदम चिडगार वातावरण आहे. आणि आपले अनुभव इकडे आहे, म्हणजे सकाळपासून आम्ही सोबतच आहे, पण भरपूर काही एन्जॉय घेऊन राहिलो आम्ही. म्हणजे कोणत्याच बाबतीत आम्ही मागं पडलो नाही, फक्त आणि काजळ म्हणून आहे ते बघायला जायचंय तिथं. का 2 दिवस फक्त एवढं ऍडजस्ट करा भावानो, कारण की 2 दिवस नेटवर्क काहीच नाही इकडं, फोन पिन काहीच लागत नाही. जेव्हा मी तिकडं पोहोचल तेव्हाच व्हिडिओ अपलोड होईल. आणि माझ्याकडून काही चुकलं असेल भावानो तर मी पूर्णपणे तुम्हाला व्हिडिओ दाखवून देईन, काय विषय नाही. मला चांगलं पण वाटलं. आणि भाऊ आपल्या सोबत आहे, अमोल भाऊ सोबत आहे आपल्या पूर्णपणे. बाकी काय, आता मला खूप छान वाटलं, म्हणजे थंडगार वातावरण बी. आणि पहिल्यांदाच असा परिसर बघितला मी. महाराष्ट्राच्या बाहेर तर भरपूर काही परिसर बघितले, पण असं म्हणजे महाराष्ट्रात पहिल्यांदाच भंडारदरा डॅम हा बघितला मी. महाराष्ट्राच्या बाहेर तर भरपूर काही असे टेंट मी लावताना बघितले, मुक्कामी असं थांबता लोक त्या ठिकाणी, 1-1, 2-2 दिवस थांबता. पण मी ज्यावेळेस माझा स्वतःचा टेंट घेऊन जातो बाहेर, आतापर्यंत आपण 13 जिल्हे, 5 राज्य आणि 1 देश नेपाळ कव्हर केलेला आहे. आणि महाराष्ट्रात येऊन फक्त आपल्याला 2 ते 3 महिने झालेले महाराष्ट्रात येऊन. म्हणजे आता सध्या मी इकडं रायगडला चाललोय ना, त्यामुळं. तर मित्र म्हणे आपले चला म्हणे जाऊ. तर आपण आता तिकडे जाऊ खाली टेंटकडं, काजवा डॅम म्हणून तिकडं पण आपल्याला बघायला जायचंय, कारण की वारं खूप काही झालेलं आहे, मॉकर केस. तर लवकरात लवकर बघूया, आणि लवकरात लवकर तुम्हाला ब्लॉग कसा वाटतो मला सांगा. समोर बघू शकता किती भारी वाटतं आलेलं आहे, बघू शकता पूर्णपणे. म्हणजे खूप काही हे आजच्या घडीला एकदम भयानक हे पाहिजे आलेलो आहे. म्हणजे भरपूर काही छान वाटलं. आणि एकदम सगळं चला जाऊया, दगड टोचायला लागले. लवकरात लवकर कुठून अमोल भाऊ, इकडून का कुठं आहे? पण बरोबर आहे का? नाही तर टाकी बशी थंड पिऊन सर्दी पण व्हायला लागली आहे. लवकर जाऊया. परवा सकाळपर्यंत आपला व्हिडिओ संध्याकाळपर्यंत येऊन जाईल, परवापर्यंत. कारण की आता इकडं नेटवर्क नसल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे, त्या गोष्टी सहन करून घ्यावं लागत आहे. जाऊया लवकर, 2 दिवसापासून इच्छा होती यायची इकडं. तर चला लवकरात लवकर आता बघतो, आपले एडिटिंगचे बी कामं बाकी आहे अजून. डॅम माझ्या पाठीपासून आता
सूर्य असल्यामुळे ते हे होतंय पूर्णपणे. तर चला लवकर आपण पण व्हिडिओ बनवतो. तर बाकी तुम्हाला काय वाटतं भंडारदऱ्याचा परिसर बघून मला कमेंट करून सांगा. समोर बघू शकता पूर्णपणे लागलेले आहे ते सगळेजण आता नाश्ता करायला बसणार आहे. समोर ज्या गाड्या लागलेल्या आहेत त्या पूर्णपणे मला परिसर खूप काही छान वाटलेला आहे. बघू शकता पूर्णपणे समोर ते जे डोंगर भाग आहे तो पूर्णपणे डॅम सीन पूर्णपणे हे टेंट हाऊस ते सगळे लावलेले. आणि जे मला जे बोलायचं असेल ते आता शेटला बोलतो मी. जास्त हे गडबड येते त्यामुळं त्यांच्यासोबत जास्त काही बोलणं होणार नाही, पण तरी पण प्रयत्न करतो त्यांना बोलण्याचे. धुतलंय आणि आता चहा नाश्त्याचं चालू झालंय. समोर बघू शकता अशा पद्धतीने वातावरण सूर्य पण आलेलं आहे. बघू शकता वरती एकदम छान वाटत आहे पूर्णपणे. असं सीन आहे हा पूर्णपणे. सकाळ सकाळी उठलो म्हणलं काय भाऊ सकाळ कसं काय झाली अचानक, तर बघितलं सकाळ झालेली. उठलो फ्रेश झालो आणि मग आता म्हणलं चहा नाश्ता करू आणि लवकरच आपण सायकलीकडे निघणार आहे. आणि टायमिंग तुम्हाला दाखवतो किती झालेलं आहे. 7:20 झालेली आहे. आपल्याला लवकरात लवकर निघणं आहे कारण की ऊन बी खूप झालंय. परत उन्हामध्ये सायकल चालवायला पण असं हे होऊन जातं, म्हणजे बॉडी झिरो होऊन जाते डायरेक्ट. सकाळी सकाळी कसं पहाटे 4ला निघायचं आणि संध्याकाळी 10 वाजे लोक सायकल चालवायची, म्हणजे 3 ते 4 तारखेपर्यंत आपण रायगडला पोहोचून जाऊ लवकरात लवकर. तर सकाळचं जे वातावरण आहे मी तुम्हाला दाखवून देतो, तुम्ही बघून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर समोरचं हे असं वातावरण आहे पूर्णपणे. टेंट बिंट सगळे लावलेले. आता नाश्त्याची तयारी चालू आहे तिकडं. कारण की आज आहे ना काल थोडंसं तब्येत बी डाऊन होती. तब्येत डाऊन असल्यामुळं सर्दी खोकला ताप हे चालूच असतं. कारण की मी मेडिसिन एवढं ठेवलेलं डिक्कीमध्ये, अर्धी डिक्की तर मेडिसिननेच भरलेली माझी तसं सांगायला गेलं तर. कारण की मी म्हणजे डायरेक्ट हे करून ठेवतो, पहिले बुकिंग करून ठेवतो. कारण की मेडिकल नसली तरी माझ्या डिक्कीत आहे अवेलेबल, कोणाला लागलं तर मी देऊन टाकतो, तसं काही अडचण नाही. तर आपली पहिली दुसरी तिसरी वेळ नाही, तर भंडारदऱ्यामध्ये माझी पहिलीच वेळ आहे. म्हणजे मला माहिती पण नव्हतं या साईडला आहे म्हणून, कारण की मी महाराष्ट्राच्या बाहेर होतो त्यामुळं. तर आत्ता आलो आहे आणि इथून लवकरच आपल्या सायकलीकडे निघावं लागेल आपल्याला उन्हात आणायचं. कारण की आता किती वेळ लागतो त्यावर आहे, 2 तास लागता का 3 तास लागता संगमनेरला जायला. तर चला बघूया मित्र कंपनी कुठे आहे काय. तर लवकरात लवकर निघूया. ते बोलले नाश्ता करून घ्या तुम्ही जाऊन. तर चला लवकरात लवकर जाऊ, नाश्ता करून घेऊ. ऊन पण होतंय खूप. हर हर महादेव, जय महाराज. तर चला भावांनो आता चहा घेतो मस्तपैकी आणि पुढचा काय असेल तुम्हाला प्रवास नक्कीच दाखवेल मी. कारण की इकडं 2 दिवसापासून म्हणजे काल रात्रीपासून ते आज सकाळ झाली नेटवर्क नाही, काहीच नाही. तुम्ही विचार करशाल इंस्टाग्रामला यूट्यूबला काय व्हिडिओ आले नाही. तर नक्कीच भावांनो काही चुकलं असेल माझ्याकडून तर मला कमेंटमध्ये माफी मागा, नाही तर काही करा, काही विषय नाही. तुम्हाला नक्की इथून पुढे व्हिडिओ दिसतील आपले. तर आपण आता बोटमध्ये बसलेलो आहे आणि आता बोट चालली आहे फिरण्यासाठी. बघू शकता वातावरण. इकडून ऊन जास्त आहे
कारण की उन्हात फिरायची सवय नाही मला, त्यामुळे मी पाठी 3:30ला निघत असतो प्रवासाला. चला काका पण आपल्या सोबत आहे. काका कुठले आपण? जालना. तर काका पण जालन्याचे, भाऊ पण जालन्याचे, तुम्ही पण जालन्याचेच आहे, सगळेजण जालन्याचे. पहिल्यांदाच आपण आता त्या साईडला तर होतो मी, कधी आलो होतो, हा मला एक ओपनिंग होती त्या साईडला, तेव्हा आलो होतो मी. पण एवढ्यात काही येणंच नाही झालं आता जालन्याला अंबडमध्ये. तर येऊ एखाद्या दिवशी नक्की येऊ आता. तर चला वातावरण बघून घे. भंडारदरा येथील मुरशेर परिसरात आपलं डॉगब्रिज कॅम्पिंग नावाने कॅम्पिंग आणि स्टेचं आहे, जेथे आपण संपूर्ण वर्षभरात वेगवेगळे ट्रिप्स आयोजित करतो. त्यापैकीच एक आहे भंडारदरा काजवा महोत्सव. आता गेल्या 10 वर्षांपासून आपण हा काजवा महोत्सव आयोजित करत असून, काजवा महोत्सव आयोजित करत असताना निसर्गाला कुठलीही हानी होणार नाही या पद्धतीने आयोजित करत असतो. इथे संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या शहरांतून गावांतून पर्यटक येतात. त्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्थित सोय आपण आपल्या परीने करत असतो. त्याच पद्धतीने आलेल्या पर्यटकांना येथील संस्कृतीची किंवा येथील जीवनशैलीची जाणीव व्हावी यासाठी वेगवेगळे सांस्कृतिक प्रोग्रामही आपण इथे घेत असतो. तुम्हाला सर्वांना एकदा आग्रहाचं आमंत्रण, सगळे या आणि इथल्या काही ॲक्टिव्हिटीज असतील, प्रोग्राम्स असतील, या सगळ्यांमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. तर आता नाश्ता आलेला आहे, मिसळ पाव आणि काका ते सगळे बसलेले. आता अजून नाश्ता यायचा बाकी आहे. आपला मोबाईल, पॉवर बँक हे कंटिन्यू चार्जिंग लावावं लागतं आपल्याला, कारण की चार्जिंग संपली नाही पाहिजे. तर चला नाश्ता करतो लवकरात लवकर. मित्र गेलेले बोटमध्ये बसायला आणि आपला प्रवास पुढचा लगेच आपल्याला निघायचं आहे. आणि मला जायचं आहे रायगडला, कारण की 3 ते 4 तारखेपर्यंत आपण तिथं पोहोचलो पाहिजेत, कारण की माझे मित्र पण पुढं वाट. नमस्कार. कुठून भाऊ? तू कुठून सांग? मी कोपरगाव शिर्डी साईबाबा. मी सायकल ट्रॅव्हलिंग करतो. सायकल ट्रॅव्हलिंग करतो. येस येस. आम्ही बाईक ट्रॅव्हलिंग करतो. येस येस. माझ्या करतोय. तर भाऊ कुठून? डोंबिवली. ठीक आहे. होतो मी डोंबिवलीला मुक्कामी होतो. भाऊ कुठून? कल्याण. पण ठीक आहे, धन्यवाद. कुठून आपण? कल्याण. ओके. तर भाऊ आपल्याला छोटंसं एक गिफ्ट देत आहे बाईकचं. ते रायडिंगच चालू आहे वाटतं. कधी आज सकाळी निघले का? आम्ही काल निघालो. काल का? तर भाऊ आहे म्हणजे राहणार आहे ते इकडचेच आहे, फर्स्ट म्हणजे महाराष्ट्रातले, आणि कल्याणला ते ड्युटीला काय असतं, तिकडं रायडिंगचं काय काम चालू असतं त्यांचं. तर ते मला अचानक इकडं भंडारदरा रुटिंगला दिसले. ते रायडिंग करता करता कालच निघलेले ते म्हणजे, आणि ते 2 शब्द आपल्यासाठी काहीतरी बोलणार आहे. तर मित्राला सपोर्ट करा. मित्र सायकलवर नेपाळ 9 ज्योतिर्लिंग करून आला आहे. आणि ॲक्च्युली आम्ही नेपाळ याच्यावर केलेलं आहे. मी पण माझे 6-7 ज्योतिर्लिंग झालेले आहेत, पण बाईकवर. आणि मला म्हणजे याचं प्राऊड याच्यासाठी वाटतं की आणि नेपाळ सायकलवर केलं आहे. आपल्या महाराष्ट्रातला मुलगा एक सायकलवर नेपाळला जाऊन आला आहे. तर नक्कीच त्याच्या आयडीला फॉलो करा, सपोर्ट करा. तर आपण निघालोय आता रंदा फॉल. देख सकते हो हम जा रहे हैं अभी रंदा फॉल के पास, जो अमोल भाई आपने साथ है. तर आम्ही निघतोय आता लवकरात लवकर. चला जाऊया. इथं पोलीस चौक्या पण लावलेल्या आहे. अहिल्यानगर. तर पाणी तर काय कमीच दिसतंय पाणी. देखो ना गाइस, देखो ना. तर चला लवकरात लवकर जाऊया. व्हिडिओ फोटो शूट करूया. आणि ऊन तर खूप काय झालंय. ऊन लवकरात लवकर निघूया. आता इथून वरती रंदा फॉल चालू झालेले आहे, आपण जाऊ शकतो तिकडून चाललेलो. चलो अमोल भाई चल सकते. चलो. चला जाऊया इथून. आता सिद्धांत भाऊ एकदम एन्जॉय करू राहिले. काय वाटलं सिद्धांत भाऊ इकडे येऊन? एकदम चांगलं वाटतंय, कारण का आपण 2 ठिकाणी फिरलोय, आपलं भंडारदरा आणि इथं आल्यानंतर. इकडे सौंदर्य एकदम खूप छान आहे. आणि
आपण जिथे फिरलो कळसूबाई तिथे एकदम भारी वाटलेलं आहे. तिथे आपण अमोल सरांच्या डॉग ब्रिज या कॅम्पिंग साईटवर थांबलेलो Yes, होतो. yes. आपली व्यवस्था एकदम चांगली झालेली आहे. आणि भाऊंचं म्हणणं असं आहे की भाऊ पहिल्यांदाच ट्रिपला आलेले वाटतं, पहिलीच वेळ आहे वाटतं. हा पहिलीच इकडे पहिलीच वेळ आहे. तर भाऊंची पहिलीच वेळ आहे आणि अमोल भाऊची कंटेनर फिरतीवरच असतं वाटतं. तर चला आता शिकी मध्ये आल्यावर थंडगार वातावरण वाटलं. इथं उडी मार तुला सांगून जाऊ का जाऊ का? तर चला लवकर लवकर बाळा बाळा बाउंड्री आपण आता निघालो असं हवे. सायकल संगमनेरच्या 10 किलोमीटर आहे आणि पूर्ण ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलवर असतो. नवीन असेल तर चॅनलला जाऊन लवकरात लवकर सबस्क्राईब करा. हे पुढचा व्हिडिओ पुन्हा लवकरच बघायला भेटेल आपला रायगडचा. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.